सर, काय सांगाल ज्याप्रमाणे क्रूरप्रमाणे तोहीद खान यांची हत्या करण्यात आली होती आणि आज तुम्ही त्यांच्या घरी सांत्वन भेट दिलेली आहे, काय सांगाल याबद्दल? नाही, आता सगळे देशामध्ये जातीय तीळ निर्माण करण्याचं काम हे देशामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आपण आज पाहतो की संबंध देशामध्ये जर आपण चित्र पाहिला तो मुस्लिम समाजाचे एकटे व्यक्तीला पाहून, मग ते कुणी प्रवासात असेल किंवा असा व्यक्तिगत कुठं जात असेल, त्याला जीवे मारण्याचं काम मोठ्या प्रमाणावर हे देशामध्ये जातीय संघटना, बजरंग दल सारखी म्हणा, गोरक्षकच्या नावामध्ये जे काम करणारे म्हणा, हे लोकांच्या माध्यमातून केलं जाते आणि हे लोकांना सरकारचा पाठबळ हे निश्चितपणे आपल्याला आज दिसते. आज देशामध्ये 73,000 मुस्लिम लोकांचे घरं पाडण्यात आले. मग त्याच्यामध्ये बिहार, यूपी, हरियाणा, मध्य प्रदेश, ओडिशा आणि 1.5 लाख जवळपास लोक बेघर झालेले. मुसलमानाचे धर्मस्थळ मस्जिद असेल, दर्गा असेल, मदरसे असेल, आज ते सुरक्षित नाही. हे महाराष्ट्र फुलेशाह आंबेडकरची धरती आहे आणि महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा टिकून राहायला पाहिजे. हे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. मी आपल्या माध्यमातून हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती करेल की त्यांच्याकडे ग्रह खाता आहे, त्यांनी जे तौहीद खान यांची निर्गुण जी हत्या करण्यात आली याच्यामध्ये विशेष लक्ष घालून तपास चांगल्या पद्धतीने करून जेवढे आरोपी आहेत त्याच्यामध्ये ते सगळ्याला अटक झाली पाहिजे आणि त्याला कडक शासन झाला पाहिजे, हे आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे. सगळीकडे एक मागणी होती की अल्पसंख्याक सुरक्षा कायदा सदनमध्ये पारित करण्यात यावा, यासाठी तुम्ही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून सदनमध्ये आवाज उठवणार का? निश्चितपणे जसा ॲट्रॉसिटी दलित समाजासाठी आहे तसा मुस्लिम समाजासाठी बी एक मुस्लिम सुरक्षा कायदा या ठिकाणी झाला पाहिजे. पण आपण पाहतो की हे देशात हे राज्यामध्ये विशेष करून जे इतर राज्य आहे, हिंदी भाषिक राज्य आहेत, त्या ठिकाणी मुसलमानाला मोठ्या प्रमाणावर टार्गेट केलं जाते आणि हे सरकारकडून सातत्याने हेट स्पीचेस, जे पदावर बसलेले मंत्री असेल, आमदार असेल, हे सुद्धा संविधानिक पदावर बसून सुद्धा त्या ठिकाणी निवडून आलेले सुद्धा त्या ठिकाणी मुसलमानाच्या विरोधामध्ये सारखं वक्तृत्व करतात. तर आमची मागणी आहे, पण हे कितपत हे सरकार बसलेले लोक किंवा हे सरकार मुसलमानासाठी संवेदनशील आहे हे येणारा काळच आपल्याला सांगत. मी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करेल की हे तौहीद खान यांची जी निर्गुण हत्या झालेली आहे याच्यामध्ये विशेष सरकारने लक्ष घालून त्यांच्या कुटुंबियाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती.